हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी श्रेया माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण पुण्याच्या मध्यभागी वसलेल्या एका अशा ऐतिहासिक ठिकाणी आला आहोत जिथे आल्यावर शहराचा गजबजाट पूर्ण शांत होतो आणि थेट इतिहासाच्या काळात आपण पोहोचतो। या जागेचे नाव आहे पाताळेश्वर लेणी। ही लेणी पुण्याचे सर्वात जुने स्मारक मानली जाते, जी सर्वसाधारणपणे 8व्या शतकातील राष्ट्रकूट राजवटीच्या काळात एकाच मोठ्या कातळात कोरलेली आहे। या लेण्यांचे बांधकाम वेरूळाच्या लेण्यांशी साम्य दर्शवते, कारण त्याही याच कालखंडातील असू शकतात। हे एक राष्ट्रीय संरक्षित स्मारक आहे आणि भारतीय पुरातत्व संरक्षण विभागाच्या देखरेखीखाली आहे। लेणी जमिनीच्या पाताळाखाली खोदलेली असल्यामुळे तिला पाताळेश्वर नाव पडले असावे। येथील मुख्य वैशिष्ट्य म्हणजे प्रवेशद्वारासमोरच असलेला भव्य वर्तुळाकार नंदी मंडप। या मंडपाला आधार देणारे मोठे खांब आणि आतील नंदी पाहण्यासारखे आहेत। लेणीमधील मुख्यत्वे 3 गृहगर्भे आहेत। मधल्या गर्भगृहामध्ये एक शिवलिंग आहे, ज्याची आजही पूजा केली जाते। मंदिरात राम, लक्ष्मण, सीता, गणेश आणि लक्ष्मी यांच्या मूर्ती नंतरच्या काळात बसवण्यात आल्या आहेत। स्थानिक दंतकथेनुसार पांडवांनी त्यांच्या वनवासादरम्यान काही काळ इथे आश्रय घेतला होता आणि द्रौपदीने येथील शिवलिंगाची पूजा केली होती असे म्हटले जाते। मंदिरातील अनेक कोरीवकाम अपूर्ण अवस्थेत आढळते। राजकीय उलापालट किंवा इतर कारणामुळे काम अर्धवट सोडावे लागले असावे असे इतिहासकार मानतात। ही अपूर्णता आपल्याला त्या काळातील काम करण्याची पद्धत दाखवते। मंदिराच्या परिसरात एक लहान संग्रहालय आहे, जिथे ग्रीनिच बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद असलेले तांदळाचे एक दाणे ठेवलेले आहे, ज्यावर 5000 अक्षरे लिहिलेली आहेत। ही लेणी पुण्यातील सर्वात व्यस्त आणि प्रसिद्ध रस्ता असलेल्या जंगली महाराज रस्त्यावर म्हणजेच JM रोडवर वसलेली आहे। डेक्कन जिमखाना बसस्टँड आणि छत्रपती संभाजी महाराज बागेच्या अगदी जवळ आहे। इतक्या गजबजलेल्या रस्त्यापासून काही पावले आत आल्यावर मिळणारी शांतता पर्यटकांना आणि भाविकांना आश्चर्यचकित करते। जणू काही शहराच्या मधोमध एक शांततामय बेटच आहे असं जाणवतं। पुण्याच्या एवढ्या गजबजलेल्या रस्त्यावर या लेण्यांमध्ये प्रवेश करताच एक वेगळीच शांतता आणि सकारात्मक ऊर्जा जाणवते। जर तुम्हाला इतिहासात रस असेल किंवा पुण्याचा शांत वारसा अनुभवायचा असेल तर या पाताळेश्वर लेणीला एकदा अवश्यच भेट द्यायला हवी। तुम्ही तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये।